आज वानरांनी अशा पद्धतीने सर्कस दाखवलं, सगळेजण नुसते पाहत राहिले. तर रामराम मंडळी, मी प्रद्युम्न पोकळे. आज सकाळी सकाळी पाऊस सुरू झाला आणि पावसातच मी दूध घेऊन गेलो. आज 8 वाजले तरी अजून जहीर भाईने हॉटेलच उघडली नव्हती. मग त्यांना फोन केला आणि हॉटेल उघडून दूध घ्यायला सांगितले. आपला शेवटचा स्टॉप म्हणजे सलीमबाईचे हॉटेल. तिथं दूध देऊन एक गोल्डन चहा पिलो. बसल्या जागेवर सर्कस दाखवून वानराने सगळ्यांचं मनोरंजन केलं. हे पाहून दुसरं वानर म्हणालं, हे तर मी पण करू शकतो. त्याने त्याच्या कर्तबगारीमध्ये कुठलीच कमी ठेवली नाही. परंतु प्रेक्षक वर्गाचे त्याच्याकडे लक्ष न गेल्यामुळे त्याची सगळी मेहनत व्यर्थ गेली. आपल्या गोठ्याचे बांधकाम अर्ध्यापर्यंत आले. आज सगळे कामगार सुट्टीवर असल्यामुळे कामामध्ये खंड पडला. सगळे जनावर चारण्यासाठी सोडून दिले आणि बैल घेऊन चारायला निघून गेलो. मागचा बैल अंगावर येईन म्हणून त्याच्याकडे लक्ष दिलं, पण हल्ला अचानक समोरून झाला आणि आपला मोबाईल पडता पडता वाचला. या विशालकाय पिंपळाच्या झाडावर आमच्या लहानपणीच्या भरपूर आठवणी आहेत. नागपंचमीला याच झाडाला मी झोके बांधायचो. म्हशी चरायला गेल्यावर सगळा गोठा नळीनं धुवून काढला. आजच्यासाठी एवढं. आपल्या अशा प्रकारचे व्हिडिओ पाहायला जर आवडत असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक आणि फॉलो करायला तेवढं विसरू नका.